जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. आता हा अजपाजप जो आहे तो सहसा साध्य होत नाही. मोठ्या कष्टाने निर्धाराने तो कमवावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला दररोज खूप तयारी करावी लागते, दररोज सवय करावी लागते. हा अजपाजप कसा चालतो बघा. हे जपणे जे आहे, हरी हरी राम राम, आपण हा जो जप करतो तो मुखाने करतो, परंतु तोंडाने बोलायचे नाही. तो जप मुखाने करायचा नाही, तो आपोआप जप होतो. तो अजपा. अ म्हणजे नाही, जपा म्हणजे जपणे. जप करून तो जप होत नाही. मग कसा होतो तो जप? तो श्वासावर होतो. ज्ञानोबा म्हणतात, बघा तो जप कसा श्वासावर होतो. तुम्हाला सुद्धा तो करता येईल, मेहनत करा. आता आधी आपण स्वस्थ बसा. श्वास स्थिर होऊ द्या. श्वास स्थिर झाल्यावर मग सोहम म्हणजे श्वास घेताना सो, जितका वेळ तो सो लांबवता येईल तेवढा लांबवायचा. सोहम सोहम सोहम. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, असा हा जप चालतो. श्वास घेताना प्राणवायू घेतो, सोडताना अपानवायू सोडतो. घेताना तो प्राणवायू वरून खाली जातो आणि बेंबीपासून खाली अपान वाहतो. पंचप्राण आहेत आपले, त्यापैकी प्राण आणि अपान ह्यांच्यामध्ये सोहम सोहम असा जप चालतो. आणि तसे पाहिले तर अगदी सोपे आहे, पण त्याच्यामध्ये कष्ट आहेत, निर्धार आहेत, ते टिकले पाहिजे. असे जे योगी असतात ते खूप मेहनत करतात आणि मग त्यांना तो हस्तगत होतो. त्यांना ती सवय होऊन जाते आणि तशी ती सवय झाली की मग त्यांना स्वतंत्र असा जप करावा लागत नाही. सोहम सोहम हा जप त्यांचा अखंड सुरू राहतो. पण ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही एवढे कशाला कष्ट करता? तेथेही मनाचा निर्धार स्थिर असे, कारण त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या मनाला आवरावे लागते. आपले मन फार चंचल आहे, ते तर थोडा वेळ सुद्धा शांत राहत नाही. आणि मग रात्रंदिवस जप करताना तुमचे मन स्थिर राहील का? म्हणून ते सामान्य माणसाचे काम नाही. अजपाजप करायला खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत करावी लागते, सवय करावी लागते. आणि मग त्या सवयीने तो अजपाजप एकदा का सिद्ध झाला की बस, आपोआप तुमचा जप सिद्ध होतो. चांगले आहे, परंतु ज्याला साधेल त्याला साधेल. ते काही सगळ्यांचे काम नव्हे. सगळ्यांना साधेल असा जप आहे. मुखाने राम कृष्ण हरी म्हणा. तेव्हा मुखाने, तोंडाने, जिभेने जो जप होतो तो करा, तो सोपा आहे, असे ज्ञानोबा सांगतात. अजपाजप करणे हे थोडेसे कठीण काम आहे, परंतु ज्याला ते साधते त्याला तो साधतो. सगळ्यांना साधणारा जपाचा हा प्रकार नाही. ज्ञानोबा सांगतात, जपाचे असे 3 प्रकार आहेत. हा आपण जो जप करतो ना, त्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. एक वैखरीने जप चालतो. वैखरी म्हणजे राम 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 असे आपण प्रत्यक्ष बोलतो, शब्द उच्चारतो. काही वेळेला गळ्यातल्या गळ्यातच ते नाम चालते, तोंडातून बाहेर पडत नाही, पुटपुटतो. तो जो जप आहे तो अंतर्जप चालतो. आणि तिसरा जप आहे तो मानसिक जप असतो, मनाने चालतो तो मानसिक जप होतो. ज्ञानोबा म्हणतात, अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. तेव्हा अजपाजप करण्यामध्ये प्राणाचा उलट प्रकार असतो. प्राण हा बेंबीपासून वर वाहतो आणि बेंबीपासून खाली वाहणारा जो प्राण आहे त्याला आपण अपान म्हणतो. प्राण आणि अपान मिळून हा अजपाजप चालतो. ह्या ठिकाणी मनाचे फार कडक नियंत्रण असावे लागते, त्याशिवाय ते साध्य होत नाही. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवाचिणे नामे विण व्यर्थ. ज्ञानोबा सांगतात की भगवंताचे नाम उच्चारण केल्याशिवाय तो जो जप होणार
तो देवाला आवडत नाही. ठीक आहे, तोही जपच आहे, परंतु भगवंताचा खरा जप, त्याचे नाव उच्चारले ते आपल्याही कानांना मधुर वाटते आणि त्याच्या लहरी, त्याची स्पंदने सगळीकडे पसरतात. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आपण इथे जे बोलतो, जो शब्द तुम्ही उच्चाराल तो सगळ्या विश्वात घुमतो आणि तुम्हाला तो रेडिओवर पकडता येतो. जसे तुम्ही रेडिओवर विविध स्टेशन जसे दिल्ली, मुंबई लावता, आता ही स्टेशने जवळ आहेत का? मग तेथे बोललेले आम्हाला कशाने ऐकायला येते? तर रेडिओने, यंत्राने. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवाजीने नामे विण व्यर्थ. नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे. नामाच्या उच्चाराशिवाय जप व्यर्थ होतो. जप करताना ते नाम मुखाने उच्चारले गेले पाहिजे असे ज्ञानोबांचे म्हणणे आहे. कारण त्या नामाच्या उच्चाराने जी स्पंदने आणि लहरी तयार होतात, त्या लहरींचा सगळ्यांना फायदा होतो. ज्याच्या ज्याच्या कानांमध्ये, ज्याच्या ज्याच्या शरीराभोवती त्या लहरी पसरतात, त्यांना त्यांना लाभ होतो. कारण ते भगवंताचे नाव आहे आणि म्हणून त्या भगवंताच्या नामाचा उच्चार मोठ्याने करा असे ज्ञानोबा सांगतात. असा हा 23वा अभंग झाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.